कसारा घाट जो मुंबई नाशिक हायवेवरती आहे आणि याच घाटाबद्दल असं बोललं जातं की हा घाट भारतातील सगळ्यात जास्त हॉन्टेड घाटांमध्ये नंबर 1ला येतो. त्यानंतर जे काय असेल कशेडी वगैरे, या घाटाने कितीतरी भयानक ॲक्सिडेंट्स बघितले आणि त्याचबरोबर बरेच मर्डरर कसारा घाटात बॉडीची विल्हेवाट लावायला सुद्धा येतात. ते इथे त्यांची बॉडी फेकून देतात आणि याचमुळे या घाटात कितीतरी अननॅचरल एनर्जीज आणि आत्मा भटकत असतात. आणि त्यापैकीच ही एक मुंडकं नसलेली बाई, जी की ऐकायला खूप क्रिंज वाटते, बट ती आहे. हाय हॅलो नमस्ते, माझं नाव आकाश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आकाशवाणी हॉररमध्ये. सर्वप्रथम तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलला जवळजवळ 92% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो आता तुम्ही सबस्क्राईब केलंय तर वळूयात पुढच्या स्टोरीकडे. तर आजची ही हॉरर स्टोरी राजीवने रेडिटवरती पोस्ट केली आहे. रेडिट म्हणजे काय, तर अगदी ट्विटरसारखं, जिथे लोक आपापल्या कहाण्या सांगतात. आणि माझं अटेन्शन राजीवच्या स्टोरीच्या हेडलाईनने घेतलं आणि जेव्हा मी त्याची ही स्टोरी वाचली मला काही सुचलंच नाही. म्हणजे मी जस्ट इमॅजिन करत होतो की त्याच्यासोबत काय घडलं आहे आणि हे नक्कीच घडलं आहे का. तर राजीव आपल्या स्टोरीची सुरुवात अशी करतो की मी झोपलो होतो जेव्हा माझी बायको वारली. तर राजीव आपल्या गेलेल्या बायकोबद्दल बोलत आहे, जी की रिसेंटलीच मरण पावली आहे. आणि राजीवला या गोष्टीची खूप खंत आहे की तो तिच्यासोबत तिच्या शेवटच्या क्षणांमध्ये सोबत नव्हता. एका रात्री तो असाच फेसबुकवरती स्क्रोल करत होता. स्क्रोल करता करता त्याच्या फेसबुकवरती एक अशी लिंक आली जी की त्याने कधी सर्च करायचा प्रयत्नच नाही केला आणि त्याने कुठलाही विचार न करता त्या लिंकवर क्लिक केलं. आणि त्या लिंकचं आणि त्याच्या स्टोरीचं टायटल होतं दी हेडलेस वुमन ऑफ कसारा घाट. कसारा घाटामधली मुंडकं नसलेली बाई, जी तुमची स्वप्न सत्यात आणू शकते. राजीवने त्या लिंकवरती क्लिक केलं. 2-3 ॲड आल्या, त्या त्याने रिमूव्ह केल्या आणि लिंकचं डिस्क्रिप्शन वाचू लागला. तिथे लिहिलं होतं की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे का आणि तुम्हाला त्यांच्याशी शेवटचं बोलायचं आहे का. आणि जर असं असेल तर कसारा घाटातली ही मुंडकं नसलेली बाई तुमची मदत करू शकते. अजिबात इंटरेस्ट नसलेला राजीव एवढं वाचून क्युरियस झाला. आता पुढच्या पॅराग्राफमध्ये त्या घाटाबद्दल आणि त्या मुंडकं नसलेल्या बाईबद्दल लिहिलं होतं. राजीव वाचतो की कसारा घाटामध्ये बरेचसे अतृप्त आत्मे आहेत, ज्यांची इच्छा पूर्ण झालेली नाही आहे किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना मरण आलं आहे. आणि त्या आत्म्यांपैकीच त्यांची जी हेड आहे, जिला हेडच नाही आहे अशी ती मुंडकं नसलेली बाई. तिच्याबद्दल असं सांगितलं जातं की रात्रीचं जो कोणी कसारा घाटामधून जात असेल, बरेच जण जात असतात पण बरेच जण ती टायमिंग मॅच नाही करत, ते वरतून घडून यायला लागतं आणि जे त्या टायमिंगमध्ये जातात ती त्या लोकांना हॉन्ट करते, त्यांचा ॲक्सिडेंट घडून आणते, त्यांचा जीव घेते. पण जीव घेण्याआधी ती तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संवाद करून देते, अशी जवळची व्यक्ती जी की या जगात नाही आहे, ती दुसऱ्या रेल्ममध्ये आहे, दुसऱ्या डायमेन्शनमध्ये आहे. अशा व्यक्तीशी ती तुमचं बोलणं करून देते. आणि ती हे सर्व कसं करते हे जर जाणून घ्यायचं असेल तर या खालच्या स्टेप्स फॉलो करा. आता राजीवला एवढं सगळं वाचल्यानंतर बराचसा इंटरेस्ट जागा झाला होता. त्याचा या सगळ्या गोष्टींवर जरा पण विश्वास नव्हता, पण त्याच्या मनात जी खंत होती ना की आपल्या बायकोसोबत आपल्याला बोलायचं आहे, त्यामुळेच त्याने बाकीचा विचार करणं इग्नोर केलं. आणि राजीव जेव्हा त्या स्टेप्स वाचतो तो अजूनच शॉक होतो. तर त्याची पहिली स्टेप होती यूज अ कार नॉट अ बाईक. आय रिपीट, डू नॉट यूज बाईक. तुम्ही फक्त कारच यूज करा. तुम्ही जर बाईक यूज केली तर तुमचा मृत्यू हा पक्का आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये लिहिलं होतं की ट्रॅव्हल आफ्टर मिडनाईट. रात्री 12:30 ते 2 हा त्या घाटाचा स्वीट स्पॉट आहे. बेस्ट टायमिंग आहे तुमच्याशी तिची भेट होण्याचा. तिसरी स्टेप खूप इंटरेस्टिंग आणि क्रिंज आहे, मी असं मला तरी वाटते, कारण त्या स्टेप्समध्ये लिहिलं होतं की तुम्ही तुमच्यासोबत कोकम बॉटलचा सरबत कॅरी करा आणि एक मोकळा ग्लास. मला हे खूप वियर्ड वाटलं. आय मीन कोकम आणि ग्लास त्या घाटामध्ये कशासाठी आहे. तर ही पण एक स्टेप त्यामध्ये होती. चौथ्या स्टेप्समध्ये लिहिलं होतं की तुम्ही तुमच्या गाडीच्या काचा ह्या खालीच ठेवायच्या. भलेही बाहेर कितीही जोराचा पाऊस असू द्या किंवा कडाकेदार थंडी, त्या घाटामध्ये एंटर केल्या गेल्या तुम्ही तुमच्या काचा खाली घेतल्याच पाहिजे. आणि गाडीतला रेडिओ ऑन करायचा, पण त्या रेडिओमध्ये कुठलाही रेडिओ स्टेशनचा चॅनल लावायचा नाही. त्या रेडिओमधला AM बँड चालू करायचा. एक असतो FM बँड आणि दुसरा असतो AM बँड. तर हा AM बँड चालू करायचा.
जिथे फक्त व्हाईट नॉईज ऐकू येतो. तोच नॉईज जो नाही का रेडिओ स्टेशनमध्ये आपल्याला एखादा चॅनल भेटत नाही, तो आपण इकडे तिकडे फिरवत राहतो, तो जो आवाज येतो त्याला व्हाईट नॉईज बोलतात. आणि त्याच आवाजामध्ये बऱ्याचशा एंटिटीज एकमेकांशी कनेक्ट करतात. आणि या प्रोसिजरची सर्वात शेवटची स्टेप आणि सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे तुम्ही जसं त्या घाटात एंटर कराल, तुम्ही तुमच्या गाडीच्या ऑडोमीटरमध्ये बघायचं आणि दर 500 मीटरवरती हॉर्न वाजवायचा. हॉर्न वाजवल्यानंतर तुम्ही तुमची गाडी स्लो करायची आणि पुन्हा तीच प्रोसेस पुढच्या 500 मीटरवरती करायची. प्रत्येक 500 मीटरवरती गाडीची स्पीड कमी करायची आणि हॉर्न वाजवायचा. गाडी थांबवायची नाही, फक्त स्पीड कमी करायची. आणि असं करत राहायचं जोपर्यंत तुम्हाला ती बाई दिसत नाही. आता यामध्ये असंही लिहिलं होतं की तुम्हाला कसं कळेल की तुम्ही त्या बाईच्या सराउंडिंग्समध्ये आहात किंवा ती बाई तुम्हाला आता दिसणार आहे. तर याचं उत्तर होतं रेडिओ. जसे तुम्ही त्या बाईची बाउंड्री क्रॉस कराल, जो की तिचा जो एरिया असेल त्यामध्ये घुसाल, गाडीमधला रेडिओ अचानकपणे वेगवेगळे आवाज करू लागेल. किंचाळणे, हसणे, रडणे यासारखे आवाज त्यामध्ये येऊ लागतील आणि तुम्हाला कळून चुकेल की ती बाई आता तुम्हाला दिसू शकते किंवा ती तुमच्या खूप जवळ आहे. जेव्हा तुम्हाला ती बाई दिसेल, तुम्ही तुमची कार तिच्या शेजारून घ्या. जेव्हा तुम्ही तिला पहिल्यांदा पाहाल, तिला गाडीमध्ये अजिबात बसवायचं नाही आहे. गाडी स्लोली चालू ठेवून पुढे सरकत जायचं आणि 1-2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर तुम्हाला ती पुन्हा दिसेल. आणि याच वेळेस तुम्हाला ती गाडी तिच्या शेजारी न्यायची आणि उभी करायची आणि त्यानंतरच ती गाडीत येऊन बसेल. आता यामध्ये काही प्रिकॉशनसुद्धा लिहिले होते. नंबर 1, तर तुम्हाला तिच्या डोळ्यात पाहायचं नाही आहे. अर्थातच तिला डोकंच नाही आहे तर डोळ्यात कसं पाहणार, पण तरीसुद्धा तुम्हाला तिच्याकडे एकटक पाहायचं नाही आहे. ती गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला ती गाडी पुढे घाटात ड्राईव्ह करायची आणि त्यानंतर तुम्ही आणलेला तो कोकमचा ज्यूस ग्लासमध्ये भरून तिच्याकडे न बघता तिला द्यायचा आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर जर तिचा मूड चांगला असेल तर तुमच्या वाचण्याचे चान्सेस जास्त आहे आणि ती तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करू शकते. आता बऱ्याच लोकांना इन्क्लुडिंग मी हे सगळं खोटं वाटलं असेल, पण पुढे ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग होत गेली आहे. राजीवने जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा तर तो हसलाच स्वतःवरती. राजीवला आपल्या बायकोची माफी मागायची होती. तिला सांगायचं होतं की मी किती प्रेम करतो तुझ्यावरती आणि याची मला खूप खंत आहे की मी तुझ्या शेवटच्या क्षणामध्ये तुझ्यासोबत नव्हतो. आणि यासाठी राजीवला काही करावं लागलं तरी चालत होतं. राजीवने शेवटी 3 आठवडे नुसते विचार करण्यासाठी घेतले की आपण या स्टेप्स पूर्ण करायच्या का नाही. तो फायनली ठरवतो की ट्राय तर करूयात ना, काय जाणार आहे आपलं. राजीव तेव्हा पुण्यात राहिला होता आणि त्याला तेथून कसारा घाटामध्ये पोहोचण्यासाठी 5 तास लागणार होते. त्याने त्याच्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि शनिवारी संध्याकाळी 5 वाजता तो कसारा घाटाच्या दिशेने निघाला. तो निघताच आकाशात काळे ढग निर्माण झाले होते. पावसाला सुरुवात झाली होती. गाडीमध्ये जात असताना त्याला त्याच्या बायकोची आठवण आली की कसे ते दोघे पावसामध्ये सोबत ड्राईव्ह करत जायचे. सोबतीला किशोर कुमारची गाणी, गप्पा, या सगळ्या आठवणी राजूच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. आणि याच आठवणीमध्ये राजू आता सिटीपासून खूप दूर आला होता. आता त्याच्या शेजारी पाजारी डोंगरदऱ्या होत्या आणि सोबतीला जोराचा पाऊस. आणि आता प्रत्येक हॉरर स्टोरीचं किंवा हॉरर घटनांचं आणि पावसाचं नेमकी नातं काय आहे, आय डोंट नो, मला माहिती नाही. असो, राजीव आत्ता कसारा घाटाच्या स्टार्टिंग पॉईंटला येऊन पोहोचला होता. रात्रीचे काहीतरी 11:30 वाजले होते. त्या घाटामधून त्याला एकही गाडी आतमध्ये जाताना दिसली नाही, काही येताना दिसली नाही. त्याने त्याच्यासोबत आणलेला टिफिन गाडीमध्येच खाल्ला आणि घड्याळामध्ये कधी एकदा 12:30 वाजतायत याची वाट पाहू लागला. वाट पाहता पाहता त्याच्या डोक्यात असा विचार आला की आपण वेड तर नाही झालो ना. पुण्यावरनं 5 तास ड्राईव्ह करून मी आज या ठिकाणी घाटाच्या समोर उभा आहे. कशासाठी? एवढंच नाही तर त्याची वाट पाहतोय की रात्रीचे 12:30 कधी वाजतायत आणि आपण कधी या घाटामध्ये जातोय. असो, आता रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. तो गाडी चालू करतो, गाडीच्या काचा खाली करतो, गाडीचे डोर अनलॉक करतो आणि कसारा घाटामध्ये एंटर करतो. पुढे गेल्यानंतर रेडिओ ऑन करतो आणि त्या संपूर्ण घाटात पाऊस, गाडीच्या इंजिनचा आवाज आणि त्या रेडिओचा आवाज. राजू स्टेअरिंग खाली ऑडोमीटरमध्ये बघतो की 500 मीटर झालं का नाही. 500 मीटर झाल्यानंतर राजू बरोबर हॉर्न वाजवतो, गाडीचं स्पीड कमी करतो, इकडे तिकडे पाहतो आणि पुन्हा गाडी पुढे नेतो. पुन्हा 500 मीटरवरती येतो, हॉर्न वाजवतो, गाडीची स्पीड कमी करतो, इकडे तिकडे बघतो आणि परत पुढे चालू लागतो. एवढं सगळं करत असताना राजू विचार करतो की
नक्की करतोय काय मी. आत्तापर्यंत 5-6 वेळा झालं असेल की मी 500 मीटरवरती हॉर्न वाजवतोय, इकडे तिकडे बघतोय, पण मला काहीच दिसत नाही आहे. आणि मी नक्की करतोय कशासाठी. पण राजूला काहीही करून त्याच्या बायकोशी बोलायचं होतं. त्याला खूप रिग्रेट फील होत होतं. आणि हा सगळा विचार करताना सुद्धा राजू दर 500 मीटरवरती हॉर्न वाजवतोय, गाडी स्लो करतोय, इकडे तिकडे बघतोय आणि परत पुन्हा पुढे जातोय. त्याला वाटलं की आपण या बाईला क्रॉस तर नाही केलं ना, म्हणजे ही बाई कुठे साईडने गेली आहे आणि आपलं लक्ष नसेल. तो मागे बघतो पण त्याला काहीच दिसत नाही. वेगवेगळ्या प्रकारची ओव्हर थिंकिंग राजीव करू लागला. आता राजू कसारा घाटाच्या बरोबर मधोमध आला होता आणि आता त्याच्या लक्षातही नव्हतं की त्याने किती 500 मीटरवरती हॉर्न वाजवलाय. तो ठरवतो की आता ही शेवटची वेळ, यानंतर आपण सरळ घाट उतराचा U-टर्न घ्यायचा आणि पुण्याला निघायचं. राजू ऑडोमीटरमध्ये पुन्हा बघतो, 500 मीटर येतं, हॉर्न वाजवतो आणि तो पुढे जातो. आणि त्याच वेळेस गाडीमधला रेडिओ आवाज करू लागतो. रेडिओमधून किंचाळणे, ओरडणे, हसणे, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आवाज येऊ लागतात. आता राजूला थोडंसं बरं वाटतं. आता तरी तिचे दिसण्याचे चान्सेस आहेत, म्हणून तो निरखून रस्त्याच्या इकडे तिकडे पाहू लागतो. आणि ऑफकोर्स जे व्हायचं ते झालंच. थोडंसं पुढे गेल्यानंतर राजूला रस्त्याच्या कडेला एका काळ्या आणि निळ्या कलरच्या पैठणीमध्ये एक बाई दिसते. राजू तिला पायापासून वरती पाहतो तर त्याला दिसतं की ह्या बाईच्या साडीवर रक्ताचे डाग आहेत आणि त्या बाईला मुंडकं नाहीये. ती बाई राजूच्या गाडीच्या दिशेने उभी आहे. राजूला आता कळत नव्हतं की काय करावं, कारण त्याचं लक्षच हटत नव्हतं. त्याला जे सर्व काही खोटं वाटत होतं आता ते त्याच्या डोळ्यासमोर होतं. तेवढ्यात त्याला आठवतं की त्या प्रिकॉशन्समध्ये लिहिलं होतं की तुम्ही जेव्हा त्या पहिल्यांदा बाईला पाहाल तेव्हा चुकूनही गाडी थांबवायची नाही आहे. गाडी तुम्ही तिच्या शेजारून न्यायची आहे आणि पुन्हा 500 मीटरवरती गेल्यानंतर हॉर्न वाजवायचा आहे आणि गाडी स्लो करायची आहे. राजू पुढे जातो आणि बरोबर 500 मीटरवरती हॉर्न वाजवतो आणि यावेळेसही त्याला ती बाई दिसली. आता राजूच्या छातीत धगधग व्हायला लागली होती. राजूने गाडी रस्त्याच्या कडेला नेली. ती बाई त्याच्या डोळ्यासमोरून चालत चालत गाडीच्या या दिशेला आली. तिने गाडीचा बॅकडोर उघडला आणि गाडीमध्ये बसली. दरवाजा बंद केल्याचा मोठा आवाज आला आणि राजूच्या जीवाचा थरकाप उडाला. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि गाडी चालवू लागला. पण आता पुढे काय? तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कोकम सरबत. तो गाडी चालवता चालवता कोकम सरबत ग्लासमध्ये भरतो आणि मागे न बघता त्या मुंडकं नसलेल्या बाईकडे देतो. राजूला त्या बाईच्या हाताचा स्पर्श होतो. त्याला असं जाणवतं की त्याने बर्फाच्या गोळ्यात हात घातले की काय. इतका थंड हा स्पर्श त्याला जाणवतो. राजू पुन्हा ड्राईव्ह करत करत विचार करतो की या बाईला तर मुंडकं नाही आहे, मग ही कोकम सरबत नक्की पिणार कशी. राजू गाडीच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहतो तर त्या बाईने तो कोकमचा सरबत मुंडकं नसलेल्या ठिकाणी ओतला. आता राजूला गाडीच्या मागून हाडं बोलण्याचा आवाज येऊ लागला, जसं की एक नवीन बॉडी पार्ट आपल्या शरीरातून निर्माण होतोय. आणि तसंच होत होतं. त्या बाईच्या मुंडक्याच्या जागी राजूच्या बायकोचा म्हणजेच नयनाचा चेहरा निर्माण होत होता. शेवटी मागून त्याला एक आवाज आला, राजीव. आणि त्याने जेव्हा तो आवाज ऐकला त्याच्या डोळ्यासमोर फ्लॅशबॅक आला. हा आवाज नयनाचा होता. यावर राजीवने लगेच मागे वळून पाहिले तर ती नयनाच होती. त्याला यावर विश्वासच बसत नव्हता की आपण जे टाइमपास म्हणून केलं ते खरं तर सत्यात होत होतं. त्याला त्याची बायको नयना आज त्याच्या समोर दिसतीये. राजूने क्षणाचा विचार न करता नयनाला माफी मागितली की मला माफ कर, मी तुझ्या शेवटच्या क्षणामध्ये तुझ्यासोबत नव्हतो. त्याने गाडी रस्त्याच्या साईडला घेतली. त्यावर नयना त्याला बोलते, तुला माझ्यावर जरा पण विश्वास नव्हता ना, जेव्हा मी तुला सांगायचं की कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करतंय. मला दिसायचं बंद झालं. माझ्या पाठींवरती नखाने ओरखडल्याच्या खुणा होत्या. तुला वाटलं मी हे मुद्दामून करते आणि त्यामुळेच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. एवढं सगळं बोलताना नयनाच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू येत होते. राजू तर ब्लँक झाला होता. त्याला आता आठवत होतं की नयनासोबत काय काय घडलं होतं, जे की सर्व काही अननॅचरल होतं, पण त्याचा या सगळ्यांवरती विश्वास नव्हता. त्यामुळेच आज नयना त्याच्यासोबत नव्हती. नयना आणखी पुढे बोलते की तू मला प्रॉमिस केलं होतं की मी सदैव तुझ्यासोबत राहील. जेव्हा ती गोष्ट माझ्या मागे लागली होती, म्हणजे तो डिमन माझ्या मागे लागला होता, तेव्हा तू माझ्यासोबत नव्हता. आता राजूला कळतं की नयनाला एक डिमॉनिक एनर्जी त्रास देत होती.
राजू तिची आता पुन्हा माफी मागतो की माफ कर मला, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, मी कशी भरपाई करू ते सांग. एवढं ऐकल्यानंतर नैना खूप हलक्या टोनमध्ये बोलते, तो तुझी चूक सुधारू शकतो, या गोष्टीची भरपाई होऊ शकते. तो राजू बोलतो की काय करू सांग, मी लगेच करतो, तू जे बोलशील ते करेल. मग नैना खूप स्माइलिंग फेसने बोलते, तुला मारावं लागेल. आणि एवढं बोलल्यानंतर राजूला जाणवायला लागतं की त्याचा गळा कोणीतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राजू जेव्हा पुन्हा नैनाकडे बघतो तेव्हा त्याला जाणवतं की ही तर नैना नाहीच आहे, ही तर वेगळीच कोणीतरी बाई आहे. राजूचा पाय अचानकपणे गाडीच्या ॲक्सिलेटरवर पडतो. राजू आता हातामध्ये गाडीची स्टेअरिंग घेतो आणि जोरात ब्रेक मारण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ब्रेक लागत नाही. एक खूप मोठा टायरचा आवाज येतो. आणि पुढची गोष्ट त्याला आठवते की तो रस्त्यावरती नव्हता, तो हवेत होता, गाडीमध्ये. कारण आता त्याची गाडी घाटामध्ये कोसळत होती. आता नेक्स्ट टाइम जेव्हा राजू डोळे उघडतो तेव्हा तो स्वतःला हॉस्पिटलमध्ये बघतो, कितीतरी ठिकाणी फ्रॅक्चर आणि पॅरलाइज झालेला. तर ही होती राजूची स्टोरी. आता ही स्टोरी किती खरी किती खोटी आय डोंट नो. जर का तुम्हाला ही स्टोरी वाचायची असेल तर या स्टोरीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर का तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल किंवा नसेल आवडली तरीसुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आकाशवाणीला. आणि एक प्रो टिप, कुठल्याही अननोन लिंकवरती क्लिक करताना विचार करा.